मला जशी नेहमी श्रीजा स्वयंपाकात मदत करते तशीच आज आजीला देखील ती स्वयंपाकात मदत करत होती आणि त्यातल्या त्यात वरून आजीला दम पण देत होती, पटपट स्वयंपाक कर असं दोघीचं पण स्वयंपाक करायचं काम सुरू होतं. आज आईने भाजीमध्ये विदर्भ स्पेशल टमाटरची चटणी केली होती. चटणी खूप छान झाली होती, मी खूप दिवसातून खाल्ली. त्यानंतर घरात काही कपडे घडी करायचे राहिले होते, तर म्हटलं इकडे कपड्यांच्या घड्या घालाव्या. तर तेच काम माझं इकडं चाललं होतं. कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. त्यानंतर संध्याकाळी आज पालकची भाजी करावी म्हटलं, तर त्यासाठीच इकडे मी हिरव्या मिरच्या काढत होती. हिरव्या मिरच्या 4-5 घेतल्या त्यात आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याचं वाटण करून घेतलं. ही पालकची भाजी बनवायला खूप सोपी आहे, पण चवीला खूप छान लागते. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या फोडणीसाठी. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकली. त्यानंतर मिरचीचं केलेलं वाटण टाकलं, हळद टाकली आणि पालकची भाजी टाकून झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घेतली. चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे. ह्या वाटणामध्ये 10 मिनटं भाजी छान शिजू दिली की चव खूप छान येते भाजीला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इकडे शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याचं आपल्याला इकडे पेस्ट बनवून घ्यायची आहे. शेंगदाण्याची पेस्ट त्या भाजीमध्ये टाकून घेतली आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा टाकून घ्यायचा आहे. तर इकडे मला पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलं आणि मस्त 10 मिनटं शिजू दिली भाजी. भाजी पण इकडे खूप माझा स्वयंपाक होऊस्तोवर बाप लेकीचं इकडं मस्त छान गोड गोड खेळणं पण सुरू होतं. कारण श्रीजाचे पप्पा दिवसभर घरी नसतात, तर मग संध्याकाळची श्रीजा मस्त त्यांच्यासोबत खेळत असते. तर असा झाला आजच्या दिवसाचा शेवट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना